सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये गोळीबाराचा प्रयत्न फसला. शिवसेना नेत्याच्या पुतण्यावरती गोळीबार. छत्रपती संभाजीनगरातून ट्रॅव्हल्स बसमधून ड्रग्ज तस्करी, मिठाई बॉक्समधून तस्करी करणारे अटकेत. रायगडमध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, 6 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. रील्स काढण्याचा नाद पडला महागात. विनापरवानगी थेट मोटरमनच्या केबिनमध्ये शिरले. पोलिसांकडून दोघांना अटक. विरारमधील अर्नाळ्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, 25 ते 30 जणांचा घेतला चावा. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. गोंदियामध्ये ईडीची कारवाई. छत्तीसगडमधील धान घोटाळ्याचा संबंध असल्याचा संशय. धान व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. वाशिम जिल्ह्यात 34,447 शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. तत्काळ कर्ज वाटप करण्याची मागणी. माळशेज घाटातील रस्त्याची दुरवस्था. महामार्गावरती खड्ड्यांचं प्रमाण वाढल्यानं पर्यटकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. बीडमधील सौताडा येथील 700 फूट रामेश्वर धबधबा प्रवाहित. मनमोहक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परतली. 60 दिवसांचा पायी प्रवास केल्यानंतरही भाविकांच्या चेहऱ्यावरती उत्साह कायम. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. सोलापुरात शरद पवारांच्या भाषणादरम्यान पवारांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. पवारांनी भाषण सुरू करताच 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी एका आंदोलनकर्त्यांना पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलं. शरद पवार सोलापूर दौऱ्यावरती आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी शरद पवारांचा ताफा अडवला. कुर्डुवाडी इथे ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. पवारांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली. भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी एका कार्यक्रमात आरक्षणासाठी इतका वेळ का लागतोय असा जाब विचारला. तसंच आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्यासोबत नाही तर तुमच्या विरोधात असा देखील इशारा मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना दिला. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विभाज्य बैठकीत मराठा आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील 10 आंदोलक बैठकीत घुसले. यावेळी मराठा आंदोलकांनी काँग्रेसच्या नेत्यांना आरक्षणाविषयी जाब विचारला. नांदेडमध्ये काँग्रेस नेत्यांची विभागीय बैठक होणार आहे. त्याआधीच विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी गुरुद्वारात माथा टेकून दर्शन घेतलं. सांगलीत ओबीसींच्या वतीनं महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यात वडेट्टीवार, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे हे देखील उपस्थित राहणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा केलाय. ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत आमचं दार ठोठावत होते असा दावा त्यांनी केला. ते शिवसेनेच्या संपर्कात होते असा दावा म्हस्केंनी केला. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीवरती एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे मातोश्री सोडून दिल्लीमध्ये लोटांगण घालायला गेले असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीत सुप्रिया सुळेंवरती नाव न घेता मिश्किल टोला लगावला. माझी एक बहीण माझ्यापासून लांब गेली, आमच्यात अंतर पडलंय, म्हणून बाकीच्या बहिणींना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला. जयंत पाटलांनी अजित पवारांवरती टीका केली. 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांना आधी कुणीच लाडकं वाटलं नाही का असा खोचक सवाल त्यांनी अजित पवारांना केलाय. मुंबईतील माजी नगरसेवक, आमदार आणि खासदारांची आज दुपारी मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. वर्ध्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं वर्ध्यातील विधानसभा मतदारसंघावरती दावा केला. माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मुलासाठी उमेदवारी मागितल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. लोकशाहीमध्ये विरोध असू शकतो, मात्र दोष नसताना तुरुंगात टाकत नाहीत, असं वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी केलं. कुटुंब 1 किंवा 2 वरती थांबवायला शिका. नुसतं देवाची कृपा म्हणून कुटुंब वाढवू नका, असा सल्ला अजित पवारांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आगामी विधानसभेच्या अनुषंगानं भाजप तयारीला लागले. अकोल्यात भाजपच्या ग्रामीण आणि महानगर विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतायत. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला आज दौंडमधल्या बोरीबडक गावातून सुरुवात होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित असतील. यावेळी पाटस गावात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांची उद्या अहमदनगरमध्ये शांतता रॅली पार पडणार आहे. यावेळी लाखोंच्या संख्येनं मराठा कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होतील. त्यामुळे शहरातील आणि उपनगरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातल्या राड्यानंतर मनसैनिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही क्षणी मनसैनिकांना अटक होण्याची शक्यता आहे. जवळपास 30 जणांवरती गुन्हा दाखल झालाय. शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवरती बोचरी टीका करत लोटांगण करतानाचा जो बॅनर लावला होता तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं काढला. मात्र आता शिवसेनेनं तोच बॅनर ठाण्यातल्या हरिनिवास सर्कल इथे पुन्हा एकदा लावलाय. ठाकरे गटाच्या 6 कार्यकर्त्यांवरती ठाण्यातील बॅनर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॅनर काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. ठाकरेंच्या कारवर नारळ फेकणारे अब्दालीचे कार्यकर्ते होते. सुपाऱ्या घेऊन गोंधळ घालण्याचं काम सुरू असा आरोप संजय राऊत यांनी केला. ठाण्यातील राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला. ठाण्यातील राडा हा ऍक्शनला रिॲक्शन होती असं वक्तव्य त्यांनी केलं. याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यात झाली. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं आंदोलन कुणालाच अपेक्षित नाही असंही ते म्हणाले. ठाण्यातलं वातावरण बदलतंय. 2 महिने थांबा, मग ऍक्शनला रिॲक्शन काय असते ते विधानसभा निवडणुकीतून दाखवतो, असा इशारा संजय राऊत यांनी ठाण्यातील राड्यानंतर दिला. ठाण्यातल्या मनसेच्या राड्यानंतर मनसेच्या शाखेबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राजकीय वातावरण तापलेलं असल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात सुपाऱ्या टाकल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटतायत. त्यांनी सुरुवात केली, ज्यांना मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलं, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. मात्र स्वतः सुरुवात करायची आणि नंतर दुसऱ्याला दोष द्यायचा हे योग्य नाही, असंही उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कारवरती चिखलफेक झाल्यानंतर नाना पटोलेंनी टीका केली. राज्यात कायदा सुव्यवस्था आणि नीतिमत्ता राहिलेली नाही, त्यातही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशी घटना घडत असेल तर ते अशोभनीय आहे. याचं कुणी समर्थन करू शकत नाही, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या कारवरती शेण फेकलं होतं. मात्र ठाण्यातील या राड्याचे पडसाद कोल्हापुरात देखील उमटले. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात मनसेच्या फलकांची तोडफोड केली. यावेळी कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. ठाकरे गटाच्या सुपारीला मनसैनिकांनी शेण आणि नारळ फेकून प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर राज ठाकरेंनी व्हिडिओ कॉलवरती मनसैनिकांचं अभिनंदन केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच जल्लोष केला. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाची आवक घटली आहे. त्यामुळे दरात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. लसणाचा दर 225 रुपयांवरती गेल्यानं ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या पुतण्यावरती गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्यानं गोळीबाराचा प्रयत्न फसला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. विरारमधील अर्नाळा गावात भटक्या कुत्र्यांचा हैदोस बघायला मिळतोय. एका दिवसात तब्बल 25 ते 30 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे पालिकेनं तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरात ट्रॅव्हल्स कंपनीचे कर्मचारीच बसमधून ड्रग्ज आणि नशेच्या गोळ्यांचा वाहतूक करत असल्याचा प्रकार समोर आला. मिठाईच्या बॉक्समधून नशेच्या गोळ्या आणि ड्रग तस्कर करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. रायगड पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. परीक्षेला जाताना कानात इयरफोन आढळून आलाय.
विनापरवानगी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करत रील्स करणं 2 तरुणांना चांगलंच महागात पडलंय. कसारा स्थानकातील 2 तरुणांनी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्यानं पोलिसांनी दोघांना अटक केली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी एका मॉडेलला पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली. रेल्वे स्थानकावरती तपासादरम्यान त्याच्याकडे 1 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतूस सापडली. पुण्याच्या डेक्कन परिसरात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली. अपघाती कारमधील तरुण हे दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर डेक्कन पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलं. दरम्यान मद्यधुंद कार चालकानं स्वतःचं नाव अनिकेत वर्मा असं सांगितलंय. पिंपरी चिंचवड पालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील पाण्याच्या टाकीमध्ये अळ्या आढळल्या. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जळगाव जिल्ह्यात पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी विदर्भात आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हातनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे हातनूर धरणातील 12 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत. कर्नाटकातील प्रमुख जलाशयांपैकी एक असलेल्या तुंगभद्रा धरणाजवळ मोठी दुर्घटना घडली. धरणाच्या गेटची साखळी तुटल्यानं धरणातून 35,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी आग लागलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची अजित पवारांनी सकाळी पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर इथे एका गुराख्यावरती वाघानं हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय आणि यावेळी गुराख्याच्या पत्नीला 30,000 रुपयांची तत्काळ मदत वनविभागाकडून करण्यात आली. उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 5च्या भाटिया चौकातील मुख्य रस्त्यातील चेंबर जीवघेणे ठरत आहेत. चेंबरवरती झाकण नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पालिकेनं तत्काळ या चेंबरवरती जाळी बसवावी अशी मागणी केली जाते. गोंदिया शहरात ईडीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसनगरमधील धान घोटाळ्याचा संबंध असलेला छत्तीसगडमधील धान घोटाळ्याचा संशय असल्यामुळे गोंदिया शहरातील 2 दलालांची चौकशी करण्यात येते आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धान व्यापाऱ्यांसह दलालांचे धाबे दणाणलेत. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम अर्ध्यावरती आला तरी 34,447 शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे तात्काळ खरीप पीक कर्ज वाटप करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. माळशेज घाटातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. महामार्गावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यानं पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर आता श्रावणात माशांचे दर उतरलेले आहेत. 700 रुपयांना मिळणारा मोरी मासा आता केवळ 350 रुपयांना मिळत असल्यामुळे खवय्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. मालवणातील समुद्र किनाऱ्यावरती ग्राहकांची मासे खरेदीसाठी गर्दी होतीये. मका आणि टोमॅटो पाठोपाठ आता चांदवड आणि देवळा भागात कोबी आणि कोथिंबीरीवरती करपा आणि डावणी रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे महागडी औषध फवारणी करून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 2 जलवाहिन्या फुटल्यानंतर काल त्याची दुरुस्ती झाली. दरम्यान जायकवाडीत पुन्हा मोठं लिकेज झाल्यानं शहरामध्ये पाण्यासाठी आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे 48 तासांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. छत्रपती संभाजीनगरात डास निर्मूलन कागदावरतीच राहिल्याचं दिसतंय. शहरामध्ये रोज 1,000 डेंग्यू सदृश्य तर 10,000 हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत. शहरातील जवळपास 25 वॉर्ड डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे दाट वस्ती असलेल्या भागात पालिकेनं औषध फवारणी करावी अशी मागणी केली जाते. आज रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते सुनाभट्टी तसेच वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत घरांच्या किमतीनं कोटींची उड्डाणं घेतली आहेत. अल्पउत्पन्न गटातील घरांच्या किमती चक्क कोटींच्या घरात आहेत. त्यामुळे कोटींच्या घरात असलेल्या किमतीच्या सदनिका सर्वसामान्य मुंबईकरांना कशा परवडणार असा सवाल उपस्थित होतोय. शहापुरातील खर्डी वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षांची बेसुमार तोड केली जाते. मात्र वनविभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे दिवसाढवळ्या झाडांच्या कत्तलीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते.
उल्हासनगरमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. बीडमधील प्रसिद्ध असलेला रामेश्वर धबधबा प्रवाहित झालाय. 700 फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. त्यामुळे वीकेंडला धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी होतीये. संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावात परतली. या पालखीसोबत लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली. तब्बल 60 दिवसांचा आणि 700 किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखीचे वारकरी स्वगृही परतले. संगमनेर तालुक्यातील लोहारे गावाजवळ वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला. चाऱ्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. वन विभागानं पंचनामे करून हरणावरती अंत्यसंस्कार केले. अकोल्यातील हिवरखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत कत्तलीसाठी नेणाऱ्या 8 गोवंशांची सुटका करण्यात आली. या 2 चारचाकी वाहनांसह 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक ते शिवरकर चौक दरम्यान काही अज्ञात चोरांनी दुकानात डल्ला मारला. जवळपास 10 दुकानांची शटर तोडून त्यांनी चोरी केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. जालन्यामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्याच्या मंगळूरपीर पोलिसांनी नकली नोटा बनवणाऱ्या चौघांना जेरबंद केलं. त्यांच्याकडून नोटा बनवण्याचं जवळपास 1,78,000चं साहित्य जप्त केलं. भंडारा जिल्ह्याच्या सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मशीन न तुटल्यानं चोरांचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय.